मित्रांनो, हल्ली लोकांमध्ये आरोग्याप्रती जागरूकता वाढत असल्याने अनेक जण हेल्दी फूड्स कडे वळत आहेत, ज्यात फळं, सीड्स, नट्स, मिलेट्स, ज्युसेस यांचा समावेश होतो. यामुळेच बाजारातही अनेक नवीन हेल्दी पदार्थ पाहायला मिळतात. परंतु एक आरोग्यदायी पदार्थ असा आहे जो अगदी पूर्वापार पासून ते आजपर्यंत आवडीने खाल्ला जातो व त्यापासून मिळणारे आरोग्यदायी फायदेही बरेच आहेत, आणि तो पदार्थ म्हणजे बदाम. तर आज आपण याच आरोग्यदायी प्रकाराविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, ज्यात आपण बदाम या सुक्या मेव्याविषयीची माहिती, बदाम कशा प्रकारे खावा, अर्थात भिजवून खावे की न भिजवता, बदामाची साल काढून खावी की साली सकट खावे, त्याचबरोबर बदामात कोणकोणती पोषक तत्वे आढळतात, बदाम खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात, बदाम खाण्याचं योग्य प्रमाण व वेळ कोणती, या सर्व विषयांवर बोलणार आहोत. बदाम म्हणजे बदामाच्या झाडापासून उगवणाऱ्या फळाचे बीज. फळाला खड्ड्यासारखे कठीण कवच असते, ज्यामध्ये बदामाची बी असते. जगभरातील लोक हजारो वर्षापासून बदाम खात आहेत. याचं सायंटिफिक नाव आहे प्रूनस डल्किस. इंग्रजीमध्ये याला आल्मंड, मराठीमध्ये बदाम आणि हिंदी व संस्कृत मध्ये बादाम या नावाने ओळखलं जातं. गोड बदाम आणि कडू बदाम असे बदामाचे दोन प्रकार आहेत. मित्रांनो, बदाम हा वृक्ष मूळचा इराण मधला असून त्याचा प्रसार इतरत्र झाला असावा असे मानतात. बदामाचा वृक्ष सुमारे 12 मीटर पर्यंत उंच वाढू शकतो. लहान फांद्या सुरुवातीला हिरव्या असून नंतर सूर्यप्रकाशामुळे त्या जांभळट होऊन हळूहळू राखाडी होतात. पाने साधी एका आड एक 7 ते 12 सेंटीमीटर लांब असून कडा दंतूर असतात. फुले एकेकटी किंवा जोडीने येतात. गोड बदामाच्या फुलांचा रंग फिकट गुलाबी तर कडू बदामाच्या फुलांचा रंग गडद गुलाबी असतो. फळं आठळीयुक्त व एक बीजी असतात. बदामाचे बी चपटे, सुरकुत्या असलेले व चवीला गोड किंवा कडू असते. गोड बदाम आकाराने लहान तर कडू बदाम मोठे असतात. आता आपण बदाम कसे खावे, अर्थात कोणत्या पद्धतीत खावे हे देखील जाणून घेऊया. मित्रांनो, अनेक तज्ञांचं मत असं आहे की बदाम खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते रात्रभर पाण्यात भिजवून ठेवणे आणि नंतर सकाळी त्याची साल सोलून खाणे. कारण जर बदाम भिजवल्याशिवाय आणि साल न काढता खाल्ले तर ते रक्तातील पित्त वाढवते. या व्यतिरिक्त बदामाच्या सालीमध्ये टॅनिन असतं, जे पोषक तत्वांचं शोषण रोखू शकतं. बदामाची साल भिजवून आणि सोलून काढल्याने बदामातील पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषण्यास मदत होते. बदामाची साल पचायलाही जड असते. जर तुम्ही बदाम भिजवले तर साल सहज निघू शकते. म्हणूनच पचन संस्था सुधारण्यासाठी आणि इतर आरोग्य फायद्यांसाठी आयुर्वेदात बदाम भिजवून त्याची साल सोलण्याची शिफारस केली गेली आहे. भिजवलेले बदाम हे अधिक पौष्टिक मानले जातात. मित्रांनो, बदाम हे अत्यंत पौष्टिक असतात. यात आढळणारी पोषक तत्वे आहेत फायबर्स, प्रोटीन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन ई, मॅंगनीज, मॅग्नीशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न, झिंक, कॉपर, फॉस्फरस, अँटीऑक्सिडंट्स इत्यादी. बदामामध्ये इतकी पोषक तत्वे असल्याने ते खाल्ल्याने आपल्या शरीराला फायदेही अनेक मिळतात. आणि ते कोणते हे आता आपण जाणून घेऊया. बदाम हे पोषक तत्वांनी समृद्ध असतात. बदामामध्ये फॅट्स, फायबर्स, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर असतात. सकाळी बदाम खाल्ल्याने तुम्हाला एकूण आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांचा मोठा साठा मिळतो. बदामामध्ये व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्स आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स भरपूर प्रमाणात असतात, जे मेंदूच्या आरोग्याला आधार देतात. दररोज बदाम खाल्ल्याने संज्ञानात्मक कार्य सुधारण्यास मदत होते. बदाम जरी कॅलरीज मध्ये जास्त असले तरी जर तुम्ही खाण्याच्या योग्य प्रमाणाकडे लक्ष दिलं तर ते वजन वाढण्याचा
आणि लठ्ठपणाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात. बदामामधील प्रथिने आणि फायबर्स तुम्हाला लवकर पोट भरल्याची जाणीव देतात, ज्यामुळे अधिक खाल्लं जात नाही व वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. बदामामध्ये आवश्यक जीवनसत्वे असतात, जी त्वचेला पोषण देण्यास मदत करतात. बदाम नियमित खाल्ल्याने कोरडेपणा आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार होते. बदाम खाण्याचा एक उत्तम फायदा म्हणजे त्यात असलेले फायबर्स, जे पचन क्रियेला मदत करतात आणि बद्धकोष्ठता रोखतात. यातील फायबर्समुळे आतड्यांच्या हालचाली निरोगी राहतात आणि आतड्यांच्या आरोग्याला आधार मिळतो, ज्यामुळे पचन संस्थेशी निगडित समस्यांचा धोकाही कमी होतो. बदामाचे नियमित सेवन केल्याने ऊर्जा मिळते, त्यामुळे थकवा कमी होण्यास आणि एकूणच उत्पादकता सुधारण्यास मदत होते. बदामाचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी चांगली राहते. त्याशिवाय बदामामध्ये व्हिटॅमिन ई असते, जे अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करतं आणि हृदयरोगापासून संरक्षण करण्यास मदत करतं. बदामामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस दोन्हीही पोषक तत्वे असतात, जी हाडांच्या आरोग्यासाठी चांगली असतात. तसंच स्नायूंचं दुखणं घालवण्यासाठी देखील भिजवलेले बदाम उपयुक्त ठरतात. बदामामधील अँटीऑक्सिडंट्स, ज्यामध्ये व्हिटॅमिन ई समाविष्ट आहे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि संक्रमणांशी लढण्यास मदत करतात. बदामातील बायोटीन आणि व्हिटॅमिन ई सारखे पोषक घटक केसांच्या वाढीस मदत करतात आणि केसांचं नुकसान टाळतात. बदाम शरीराला व्हिटॅमिन ई आणि इतर अँटीऑक्सिडंट्स प्रदान करतात, जे मोतीबिंदू सारख्या वयाशी संबंधित डोळ्यांच्या आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. मधुमेह असलेली लोक आपल्या रोजच्या आहारात बदामाचा समावेश करू शकतात, परंतु त्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. तर मित्रांनो, हे आहेत बदाम खाण्याचे फायदे आणि म्हणूनच नियमित याचा समावेश आपल्या खाण्यात जरूर करावा. परंतु त्याचे शरीराला योग्य फायदे मिळण्याकरिता त्याचं सेवन योग्य प्रमाणातही झालं पाहिजे. दररोज 4 ते 5 बदाम हा एक चांगला डोस आहे. तसंच सकाळ ही बदाम खाण्याची योग्य वेळ आहे. रिकाम्या पोटी खाल्लं तर आणखीनच उत्तम. अशामुळे दिवसभराची एनर्जी आपल्याला सकाळीच मिळते. पण मित्रांनो, एखाद्या आजारावर उपचार म्हणून जर तुम्हाला याचा समावेश आपल्या खाण्यात करायचा असेल तर त्याविषयी प्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा आपला हा माहितीचा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित रहा. धन्यवाद.